हा जलदूत सॉफ्टवेअरचा नगरपालिकेचा फ्लो आहे. त्यामध्ये आपण उप अभियंता पहिले लॉग इन करूया. त्यामध्ये युजरनेम आणि पासवर्ड ॲड करून कॅप्चा ॲड करूया. कॅप्चा आपण इकडे ॲड करतोय. नंतर आपण लॉग इन करूया. लॉग इन केल्यावर हा डॅशबोर्ड ओपन होईल. त्यामध्ये आपण अर्जमध्ये जाऊया. अर्जवर गेल्यावर आपण इकडे बघूया आपला प्रस्ताव क्रमांक नाही आहे, त्यामुळे आपण प्रस्ताव जोडावर क्लिक करूया. त्यानंतर आपला नगर परिषद डिटेल्स आपण इकडे ॲड केले. कोणता त्यांचा वर्ग आहे तो आपण इकडे ॲड केला. त्यांची लोकसंख्या किती 2011 नुसार ते आपण इथे ॲड करणार आहे. त्यानंतर एकूण लोकसंख्या किती ते आपण इकडे ॲड केलं आणि लागणारे पाणी ते ऑटोमॅटिकली इथे डिटेल्स आले आणि आपण ते एडिट पण करू शकतो. आणि लहान जनावरांची संख्या पण इथे लिहूया, मोठ्या जनावरांची संख्या आणि सध्याचे पाणी उपलब्धतेचे साधन काय आहे ते आपण इथे ॲड करूया. आपल्याला टंचाई कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत भासेल ते आपण इथे ॲड करूया. नंतर इथे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेत नगर परिषद समाविष्ट आहे का हे आपल्याला सिलेक्ट करायचं. जर होय असेल तर आपल्याला इथे पूर्ण नावे दिसेल, नाही असेल तर आपल्याला शेरा ॲड करायचा आहे. तर आपण इकडे शेरा लिहितोय. पाणी उपलब्ध नाही हा आपण इकडे शेरा लिहिले. नंतर आपण स्टड पाहणी केल्याचे दिनांक आपण इथे लिहिणार आहे. त्यानंतर हे दोन ऑप्शनपैकी आपल्याला एक ऑप्शन सिलेक्ट करायचे जे आपल्यासाठी प्रॉपर असेल. ते ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर आपण मग जतन करा आणि पुढे जावर क्लिक करूया. त्यानंतर प्रभागानुसार माहिती आपल्याला इकडे लिहायची. इथं आपण प्रभाग नंबर सिलेक्ट करू शकतो आणि आपल्याला वाटलं की पुन्हा एक प्रभाग ॲड करायचे ते पण आपण इथून ॲड करू शकतो. सध्या नाही ॲड करतोय आपण. इथे वाडी वस्तीचं नाव आपण सिलेक्ट करूया आणि ज्या प्रभाग आपण सिलेक्ट केलं होतं त्याचे आपण इथे वाडी वस्तीचे नाव आपण लिहू शकतो. आता लोकसंख्या 2011 प्रमाणे किती होती ते लिहूया. ते झाल्यानंतर प्रभावित लोकसंख्या किती आहे आताची ते आपण इथे लिहिणार आहोत. त्यानंतर लागणारे पाणी किती प्रति 50 लिटर ते आपण इकडे लिहू. त्यानंतर सध्याची पाणी उपलब्धतेची स्थिती काय आहे ते आपण इथे लिहिणार आहोत. आणि उपलब्ध हातपंप इथे लिहूया. नंतर नादुरुस्त हातपंप ते इथे लिहिले. नंतर त्याचं काय विहिरीची संख्या किती आहे ते आपण इथे लिहूया. जसं आपण एक लिहिले. आणि स्वतंत्र नळ योजना आहे का तर दोन ऑप्शन आहे. होय असेल तर त्याची स्थिती काय, नाही असेल तर नाही सिलेक्ट करायचं. तसेच पाणी पुरवठ्याची इतर कुठली उपाययोजना आहे का तिथे पण होय असेल तर त्याचं सध्याची स्थिती लिहायची आणि नाही करायचं. आणि तिसरं म्हणजे उपलब्ध उपाययोजनेमध्ये दुरुस्त करणे आवश्यक आहे का तिथे होयचं ऑप्शन असेल तर स्थिती लिहायची, नाही असेल तर आपण शेरा लिहूया. शेरा आपण लिहिलंय, पाणी उपलब्ध नाही आपण जोडले आणि जतन करा आणि पुढे करावर क्लिक केले. नंतर उद्भवत्वाचे व साठवणुकीची माहिती आपण लिहिली. इथे प्रभाग नंबर सिलेक्ट केल्यानंतर पूर्ण डिटेल्स ऑटोमॅटिकली आले. त्यानंतर आपल्याला आपले हे सिलेक्ट करायचं निव्वळ लागणारे पाणी किती ते आपण इथे आले. त्यानंतर पाणी साठवण्याची केल्याची व्यवस्था काय ते आपण इथे लिहितो. उद्भवत्वाचे ठिकाण आपण लिहिले आणि एकवरी अंतर किती आणि दुहेरी अंतर किती ते दुहेरी अंतर ऑटोमॅटिकली येईल पण ते आपण एडिट पण करू शकतो. आणि टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची कारणे आपल्याला इथे लिहायची. जसं आपण इकडे लिहितो इतरत्र पाणी उपलब्ध नाही हे आपण कारण लिहिले. ते सगळं झाल्यानंतर आपण जोडावर क्लिक करूया तर पूर्ण डिटेल्स टॅब्युलर फॉर्ममध्ये आपल्याला इथे आलेले दिसेल. त्यानंतर जतन करा आणि पुढे करावर क्लिक करूया. त्यानंतर प्रस्तावित उपाययोजना आपल्याला निवडायची. आपण इथे टँकर निवडलं. ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये प्रस्तावित झालं का ते विचारते ते आपण नाही लिहूया आणि राबवलेल्याचं पण आपण इथे नाही लिहूया. त्यानंतर उपाययोजना न राबवल्याची कारणे आपल्याला इकडे लिहायची. ते आपण कारणे लिहूया की पाणी उपलब्ध होते म्हणून. तसंच सेम जानेवारी ते मार्च मध्ये पण प्रस्तावित आपण नाही लिहूया आणि अंमलात आणल्याचं पण आपण नाही लिहूया. आणि उपाययोजना न राबवण्याची कारणे पण आपलं तेच येईल पाणी उपलब्ध होते त्यामुळे आपण राबवलं नाही. एप्रिल ते जून मध्ये प्रस्तावित मध्ये आहे लिहिले आपण आणि अंमलात आणलं म्हटलं नाही लिहिले. उपाययोजना न राबवण्याची कारणे आपण इथे लिहूया. आता आपण
इथे लिहितोय प्रस्ताव सदर करत आहे. नंतर आपण जोडावर क्लिक करूया. सगळ्या डिटेल्स आपल्याला टॅब्युलर फॉर्ममध्ये दिसेल. ते झाल्यावर आपण इथे जतन करा आणि पुढे जावर क्लिक करूया. त्यानंतर इथे आपल्याला कागदपत्र ऍड करायची टोटल 4 आहे. त्यामध्ये फर्स्ट आहे टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याबाबतचा ठराव, ते आपल्याला ऍड करायचं. नंतर कागदपत्रे अपलोडवर क्लिक करायचं आणि इथून आपल्याला कागदपत्रे ऍड करायचे. सेकंड आहे पाणी पुरवठा अभियंता यांची पाणी टंचाई असल्यास स्थळ पाणी अहवाल आपल्याला ऍड करायचे. तिसरं नगरपालिका किंवा नगरपंचायत कडे निधी नसल्याचे प्रमाणपत्र आपल्याला इथे ऍड करायचंय. नंतर चौथं आहे माननीय तहसीलदार साहेब व मुख्याधिकारी साहेब यांची टंचाई असल्याबाबतचे संयुक्त प्रमाणपत्र आपल्याला इथे ऍड करूया. ते ऍड झाले सगळे डिटेल्स. जर पुन्हा काही डिटेल्स आपल्याला ऍड करायचे तिथे पण कागदपत्र आपण जोडू शकतो. नंतर जतन करा आणि पुढे जा. तर हे आपल्याला प्रिव्ह्यू मिळेल जे आपण अप्लिकेशन भरली आतापर्यंत तेच. यात सगळ्या डिटेल्स आपल्याला मिळेल. तर इथे आपल्याला क्लिक करायचा सगळ्या कागदपत्र स्वाक्षरीवर आणि आपल्याला इथे शेरा ऍड करायचा. जसं इथे शेरामध्ये लिहिले प्रस्ताव सादर आणि प्रस्तुत करण्यावर क्लिक करायचं. हे आपल्याला प्रस्ताव क्रमांक मिळेल आणि हे दिनांक आपल्याला मिळेल. A10009 आपला प्रस्ताव क्रमांक आहे. इथे आपण स्थिती बघू शकता प्रलंबित. नंतर आपण इथे लॉग आउट करूया आणि लॉग आउट करावर क्लिक करूया. नंतर आपल्या मुख्य अधिकारीसाठी आपण लॉग इन करूया. त्यासाठी आपलं युजर नेम आणि पासवर्ड ऍड करून कॅप्चा ऍड करूया आणि लॉग इन करावर क्लिक करूया. तर लॉग इन केल्यानंतर हा डॅशबोर्ड ओपन होईल. त्यानंतर आपण अर्जमध्ये जाऊया. प्रस्ताव क्रमांक चेक करूया 95 आणि आपण येथे स्थिती बघूया ते प्रलंबित आहे. आणि आपण आता कृतीवर जाऊया. नंतर आपण खाली जाऊया. सगळे डिटेल्स बघितल्यानंतर आपण इथे आपल्याला डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायचे आहे. तर डॉक्युमेंट्स व्हेरीफाय करायसाठी पहिले पाहावं लागेल, त्याशिवाय आपले डॉक्युमेंट्स व्हेरीफाय होणार नाही. हे आपण डॉक्युमेंट्स पाहिल्यानंतर आपण व्हेरीफायवर क्लिक करून होयवर क्लिक करूया. तसेच इथे पहावर क्लिक करूया. त्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करून कागदपत्र बरोबर आहे का तर आपण हो करूया. सेम तसं चारही डॉक्युमेंटसाठी आपल्याला करायचं आहे. असं आपण चौथं डॉक्युमेंट बघतोय आता. त्यानंतर व्हेरीफायवर क्लिक करून सगळं कागदपत्र बरोबर आहे का हो केलं. नंतर आपल्याला सध्याची स्थिती निवडायची आहे. त्या पहिले आपल्याला स्थळ पाणी अहवाल पण आपल्याला ऍड करायचं आहे. तर ते आपण इथे ऍड करूया. तिथे नाव लिहितोय आपण आणि इथे कागदपत्र अपलोड करावं क्लिक करून आपण कागदपत्र अपलोड करूया. तर अपलोड झाल्यानंतर आपल्याला कागदपत्र जोडावर क्लिक करायचं. तर हे टॅब्युलर फॉर्ममध्ये डिटेल्स आपल्याला मिळेल. तर आता आपण कागदपत्र स्वाक्षरी आणि मान्यतावर क्लिक करूया. इथे मान्यता प्राप्त केल्या, स्वाक्षरी आपण केली आहे. तर आपण हा डॉक्युमेंट्स बघू पण शकतो त्यामध्ये व्ह्यू करून. आणि आपण इथे शेरा ऍड करतोय. तर आपण इथे शेरामध्ये ऍड केलंय प्रस्ताव सादर आणि प्रस्तुत करण्यावर आपण आता क्लिक करूया. धन्यवादचा मेसेज आलाय. तर आपलं ॲप्लिकेशन मान्य झालंय. इथे स्थितीमध्ये आपण बघू शकतो आणि कृतीमध्ये पण जाऊन बघू शकतो. इथे दिसते मान्यता प्राप्त आणि आपली सिग्नेचर मुख्य अधिकारीची पण आली आहे यामध्ये आणि डॉक्युमेंट्स पण व्हेरीफाय झाले. तर आपण इथे लॉग आउट करूया. लॉग आउट करावं क्लिक करून नंतर आपण कनिष्ठ भूवैज्ञानिकसाठी लॉग इन करूया. त्यामध्ये आपण युजर नेम आणि पासवर्ड ऍड करून कॅप्चा ऍड करूया. हा आपला युजर नेम आहे, पासवर्ड आणि कॅप्चा. लॉग इन करावं क्लिक करूया. नंतर अर्जामध्ये जाऊया. अर्जामध्ये प्रस्ताव क्रमांक चेक करूया आपला 95. त्यानंतर त्याची स्थिती बघूया प्रलंबित आहे आणि कृतीवर क्लिक करून आपण पूर्ण डिटेल्स आपण नंतर ऍड करूया. ठीक आहे, हे आपलं सगळं बघितलंय. तर आपल्याला यामध्ये प्रपत्र ब ऍड करायचंय कनिष्ठ भूवैज्ञानिकमध्ये. तर प्रपत्र ब भरावर आपण क्लिक करूया. तर आपल्याला इथे 2 डिटेल्स मिळेल, प्रपत्र ब जोडा किंवा प्रपत्र ब भरा. तर आपण प्रपत्र ब भरावर क्लिक करूया. त्यामध्ये दिसेल की जर आपण प्रपत्र ब पहिलेच भरलं नसेल तर आपण अशा प्रकारे भरू शकतो. तर आपल्याला पहिलेच भरलं त्यामुळे आपण मागे जाऊया. आपण इकडे मागे आलोय. तर मागे आल्यानंतर आपण स्थिती निवडतोय मान्यता प्राप्त. पण आपण प्रपत्र ब भरलं नाही त्यामुळे प्रपत्र ब भरून कागदपत्र अपलोड करावं क्लिक करूया. तो डॉक्युमेंट्स आपल्याला येईल जो आपण प्रपत्र ब भरलं होतं. आता ते अपलोड होते. अपलोड झाल्यानंतर जतन करावं आपण क्लिक करूया.
त्यानंतर स्थिती निवडूया, मान्यता प्राप्त, स्वाक्षरीवर आपण क्लिक करूया आणि त्यामध्ये आपण शेर ऍड करूया. तर आपण प्रपत्र ब जोडण्यात आले आहे असं आपण शेरामध्ये ऍड करूया. ते ऍड झाल्यानंतर आपण मग प्रस्तुत करणेवर क्लिक करूया. तर हा धन्यवादचा मेसेज येईल आपल्याला, म्हणजे आपल्या स्थिती मान्यता प्राप्त झाली आहे. तर इथे आपण चेक करू शकतो स्थितीमध्ये मान्यता प्राप्त आहे. इथे आपण लॉग आउट करूया. लॉग आउट करावर क्लिक करून लॉग आउट करूया. नंतर आपण तहसीलदारसाठी लॉग इन करूया. त्याचा युजर नेम आणि पासवर्ड ऍड करून कॅप्चा ऍड करून लॉग इन करावर क्लिक करूया. ह्या आपल्या डॅशबोर्डमध्ये आपण अर्जामध्ये जाऊया. प्रस्ताव क्रमांक 95 चेक करून त्याची स्थिती बघूया, प्रलंबित आहे, आणि कृतीवर जाऊन आपण डिटेल्स ऍड करूया. आपल्याला तहसीलदारमध्ये स्थळ पाहणी अहवाल आपल्याला ऍड करावा लागतो, तो आपण इकडे ऍड करूया. प्रपत्र ब पण इथून आपण बघू शकतो. तर कागदपत्राचे नाव, तिथे आपण स्थळ पाहणी अहवाल ऍड करूया. त्यानंतर आपण कागदपत्र अपलोड करावं क्लिक करू. आपलं जे स्थळ पाहणी अहवालचा कागदपत्र आहे तो आपण इथे ऍड करूया. त्यानंतर कागदपत्र जोडावर क्लिक करूया. त्यानंतर आपण कागदपत्र स्वाक्षरी आणि मान्यतामध्ये स्थिती आपण निवडूया. स्थितीमध्ये आपण मान्यता प्राप्त निवडले. सर्व कागदपत्र आपण टिक करून शेरा ऍड करूया. इथे आपण ऍड करतोय शेरा. प्रस्ताव मान्य आणि प्रस्तुत करण्यावर आपण क्लिक करूया. धन्यवादचा मेसेज आला, म्हणजे आपली स्थिती मान्यता प्राप्त झाली. इथे पण बघू शकतो आपण आपली स्थिती मान्यता प्राप्त आहे. तर आपण लॉग आउट करावर क्लिक करूया आणि लॉग आउट करावर क्लिक केल्यानंतर आपलं हे लॉग आउट झालं. तर आपण आता उपविभागीय अधिकारीसाठी आपण लॉग इन करूया. युजर नेम आणि पासवर्ड ऍड करूया. त्यानंतर कॅप्चा ऍड करून आपण लॉग इन करावर क्लिक करूया. हा आपला पासवर्ड आहे आणि कॅप्चा इथे ऍड केलं आहे आपण, आणि लॉग इन करावर क्लिक करूया. त्यानंतर हा डॅशबोर्ड ओपन झाल्यावर आपण अर्जमध्ये जाऊया. अर्जामध्ये आपण प्रस्ताव क्रमांक 95 चेक करून त्याची स्थिती बघूया. स्थिती प्रलंबित आहे, त्यामध्ये आपण मग आपण कृतीवर जाऊन आपण डिटेल्स ऍड करूया. तर हे आलंय आपलं. स्थिती पण बघू शकता प्रलंबित आहे. तर आता खाली जाऊन आपल्याला आदेश जोडायचे. तर आपण ते स्थिती निवडत आहे मान्यता प्राप्त. आता इथे आपल्याला ऑप्शन येईल आदेश जोडावा. हा इथे आले आपला आदेश जोडावा, क्लिक करूया. आता आपल्याला इथे ऍड करायचं आहे मंजूर टँकर क्षमता किती किती आपल्याला टँकर क्षमता द्यायची ते आपल्याला इथे ऍड करायचं आहे. जसं इथे 10,000 लिटर दिले आपण. टँकरची संख्या किती आणि खेपा आपल्याला ऍड करायचं. ते झाल्यानंतर आपण प्रस्तुत करावं क्लिक करूया आणि आपण खाली जाऊन कागदपत्र स्वाक्षरी आणि मान्यता प्राप्त देऊया. इथे आपण बघू शकतो आदेश आपण जो ऍड केले. त्यात आपण चेंजेस पण करू शकतो, ज्यावर आपण मागे जाऊ शकतो. नंतर स्वाक्षरी करूया. आता स्वाक्षरी आपली वाचली आहे, तर आपण इथे मान्यता प्राप्त करूया स्थिती. स्वाक्षरीवर टिक करून आपण ते डॉक्युमेंट्स आपण बघू पण शकतो इकडून, आणि शेअर आपण ऍड करू. तर शेअरावर आपण ऍड करतोय प्रस्ताव मान्य आणि प्रस्तुत करण्यावर क्लिक करूया. इथे धन्यवादचा मेसेज आलाय, म्हणजे आपलं प्रस्ताव मान्य झाले. इथे पण स्थितीमध्ये पण दिसतंय मान्य, आणि कृतीमध्ये जाऊन आपण चेक करू शकतो आपले जे सिग्नेचर्स आले आहेत की नाही सगळ्यांचे. आणि आदेश पहावर पण जाऊन आपण बघू शकतो की उपविभागीय अधिकाऱ्याचे सिग्नेचर आलेत की नाही. इथे आदेश पहावर क्लिक केले आपण. नंतर खाली जाऊन बघू शकता की इथे सिग्नेचर आले आहे. ठीक, तर आपण इथे जाऊन आपण लॉग आउट करूया. आणि हा जो आदेश आहे तो सगळ्या लॉग इन मध्ये आपल्याला दिसेल. तर आपण एक एक करून चेक करूया. उप अभियंतासाठी आपण बघूया पहिले. तर तिथे आपण युजर नेम आणि पासवर्ड ऍड करूया आणि कॅप्चा ऍड करून लॉग इन करू. ते अर्जामध्ये जाऊन प्रस्ताव क्रमांक 95 चेक केले आपण. स्थिती मान्यच दिसते आपल्याला. पण कृतीमध्ये जाऊन आदेश बघूया.
हे आदेश बघितले आपण. त्यामध्ये आपण खाली गेलं तर इथे दिसेल की आपलं उपविभागीय अधिकारीचं सिग्नेचर पण आहे. तर आपण इथे लॉग आउट करूया. नंतर आपलं मुख्य अधिकारीसाठी आपण लॉग इन करून चेक करूया. इथे लॉग इन करावं क्लिक करूया. नंतर अर्जामध्ये जाऊन आपण प्रस्ताव क्रमांक चेक करून कृतीवर क्लिक केले आणि आपण इथे आदेश पहावर क्लिक करूया. जसं आपण खाली जाऊ तर दिसेल त्यांचे सिग्नेचर आपल्याला उपविभागीय अधिकारीचे दिसते इकडे. ते झाल्यानंतर आपण इकडे लॉग आउट करूया. लॉग आउट करावं क्लिक करा. त्यानंतर आपण कनिष्ठ भूवैज्ञानिकसाठी लॉग इन करूया. त्यासाठी आपला युजरनेम आणि पासवर्ड ॲड करूया. नंतर कॅप्चा ॲड करून आपल्याला लॉग इन करूया. इथे अर्जामध्ये जाऊया आणि प्रस्ताव क्रमांक आपला चेक करूया. त्यानंतर स्थिती मान्य कृतीवर जाऊन आपण आदेश बघूया. ते आदेश पाहावं क्लिक केल्यानंतर खाली बघू सिग्नेचर आपल्याला मिळेल. ठीक आहे. त्यानंतर आपण लॉग आउट करूया. लॉग आउट करावं क्लिक करून तहसीलदारसाठी आपण लॉग इन करूया. युजरनेम पासवर्ड ॲड करून कॅप्चा ॲड केला आपण. त्यानंतर लॉग इन करावं क्लिक करून लॉग इन करूया. त्यानंतर अर्जावर क्लिक करूया. अर्जामध्ये आपल्याला प्रस्ताव क्रमांक मिळेल. तिथे आपण कृतीवर क्लिक केले आणि आदेश पहावं क्लिक करतोय आणि खाली जाऊया तर आपल्याला सिग्नेचर मिळेल उपविभागीय अधिकारीचे. तर अशा प्रकारे आपण इकडे लॉग आउट करूया. लॉग आउट करावं क्लिक करून लॉग आउट करावं क्लिक केले.